हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक असा किस्सा ऐकणार आहोत जो ऐकून तुमच्या भुवया उंचावतील आणि डोळेही विस्फारतील। ही गोष्ट आहे एका अब्जाधीश उद्योगपतीची, त्याच्या बायकोची आणि तिच्या बॉयफ्रेंडची, आणि हो, थोड्या एक्सेल साईजच्या मसाल्याचीही। तयार आहात का? मग चला तर डाईव्ह मारूया या रसाळ स्टोरीत। तर ऐका, प्रसन्न शंकर हा माणूस कोण आहे? हा आहे रिपलिंग नावाच्या 10 अब्ज डॉलरच्या कंपनीचा को फाउंडर, म्हणजे जवळपास 9,000 कोटींचा मालक। पण पैसा कितीही असला तरी घरातलं सुख टिकतं का? नाही ना। प्रसन्न आणि त्याची बायको दिव्या शशीधर यांचं लग्न 10 वर्ष चाललं। त्यांना एक 9 वर्षांचा मुलगा पण आहे। पण मागच्या काही दिवसांपासून हे दोघे एकमेकांशी भांडतायत, आणि तेही सगळ्या जगासमोर। काय झालंय म्हणून विचारता, तर प्रसन्नने एक बॉम्ब टाकलाय सोशल मीडियावर। त्याने एक्सवर पोस्ट केलं की माझी बायको दिव्या गेल्या 6 महिन्यांपासून अनुप नावाच्या एका माणसाशी अफेअर करते। आणि फक्त आरोपच नाही, त्याने पुरावे पण टाकलेत। काय पुरावे? दिव्याने तिच्या बॉयफ्रेंडला पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज आणि हॉटेल बुकिंग्स। आता इथेच थांबल तर मजा काय? मेसेज मध्ये काय होतं ते ऐका। दिव्या म्हणते, एक्सेल साईज कंडोम घेऊन ये, मी आता मेसेजेस डिलीट करते। अरे बापरे, हे वाचून तर प्रसन्नाचा पारा चढणारच ना। पण थांबा, ड्रामा इथे संपत नाही। प्रसन्न म्हणतो, मी तिला घटस्फोट द्यायचं ठरवलं। तिला 9 कोटी रुपये आणि दर महिन्याला 4.3 लाख रुपयाची ऑफर दिली, पण ती तयारच नाही। आणि मग काय, दिव्याने उलट प्रसन्नवरच आरोप लावले। ती म्हणते, हा माणूस सेक्शुअल परवर्ट आहे, याने मला मारलं, गैरव्यवहार केला। आणि त्यात भर म्हणून ती म्हणते की प्रसन्नने त्यांच्या मुलाला किडनॅप केले। आता हा मुलगा कोणाकडे आहे, कोण खरं बोलतोय हे तर कोर्टातच कळेल। पण मित्रांनो, हा सिनेमा इथेच थांबत नाही। प्रसन्न म्हणतो की दिव्याने त्याच्या मुलाला अमेरिकेत घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोर्टात जाऊन तिला थांबवलं। दुसरीकडे दिव्या चेन्नई पोलिसांकडे गेली आणि म्हणते, मला आणि माझ्या मुलाला वाचवा। आणि आता प्रसन्न म्हणतोय की तो चेन्नई पोलिसांपासून पळतोय, तामिळनाडूच्या बाहेर लपलाय। अरे वा, हा तर एखाद्या बॉलिवूड थ्रिलर पेक्षा जबरदस्त ड्रामा आहे। तर मित्रांनो, ही स्टोरी आहे प्रसन्न शंकर आणि दिव्या शशीधर यांच्यातली। आता सवाल आहे की कोण खरं कोण खोटं? दिव्याचं खरंच अफेअर होतं का, की प्रसन्नच काहीतरी लपवतोय? आणि या सगळ्यात तो 9 वर्षांचा मुलगा कुठे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, असेच मसालेदार किस्से ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या स्टोरीसह, तोपर्यंत बाय बाय।